नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, एखादी महिला एखाद्या पुरुषवर कधीपर्यंत प्रेम करू शकते असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्री पुरुषाला कधी कंटाळा येतो, एक महिला पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करते याबद्दलची माहिती पाहणार आहोत। एका नगरात एक राजा राहत असे। त्याचे वय 40 वर्ष झालं होतं। 40 वर्षे वय असून सुद्धा त्याने अजूनही लग्न केले नव्हते। याचे कारण फक्त एकच होते आणि ते म्हणजे त्याच्या आवडीची कुठलीच मुलगी त्याला अजून मिळाली नव्हती। एके दिवशी तो राजा जंगलात शिकारीसाठी गेला असता तिथे त्याला एक झोपडी दिसली। त्या झोपडीत एक खूपच सुंदर अशी वेश्या राहत असे। ती एवढी सुंदर होती की तिला पाहून असंच वाटायचं की स्वर्गातून जणू अप्सरा पृथ्वीवर अवतरली आहे। राजाने जसं त्या स्त्रीला पाहिलं तसं तो तिच्यावर मोहित झाला आणि त्याच्या मनात तिच्याशी विवाह करण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ लागली। राजाला ती एक वेश्या आहे हे माहीत असून सुद्धा तिच्याशी लग्न करायचं होतं। त्या स्त्रीची सुंदरता पाहून राजा पूर्णपणे तिच्यावर घायाळ झाला होता। तो स्वतःला थांबवू शकत नव्हता आणि त्या वेश्याजवळ पोहोचला। वेश्याजवळ जाऊन राजा तिला म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे। मी तुझ्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित होऊन गेलो आहे आणि म्हणूनच तू माझ्यासोबत लग्न करावे अशी माझी इच्छा आहे। राजाचं बोलणं ऐकून ती वेश्या म्हणू लागली, हे राजन, तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता। तुम्हाला माहित आहे की मी एक वेश्या आहे आणि तुम्हाला हे सुद्धा चांगलेच माहित असेल की वेश्या कुठल्याही पुरुषासोबत प्रेम करत नाही। अशा वेश्या स्त्रीचा कुठलाच धर्म नसतो। ती फक्त पैशावर प्रेम करत असते। तिच्यासाठी जिथे तिला जास्त पैसे मिळतील ती तिकडे जाणार। हे राजा साहेब, तुम्हाला माहीत असलेच की माझ्या आयुष्यात तुमच्यासारखे असे कित्येक पुरुष आले आणि निघून गेले। त्यानंतर राजा म्हणाला, हे सुंदर स्त्री, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ अजून कळाला नाही। कृपया मला समजावून सांगावे। तेव्हा ती वेश्या म्हणाली, हे राजा साहेब, मी अजूनपर्यंत लग्न केलेले नाही। मी कुमारिका आहे आणि तरी सुद्धा मी एका विवाहितेचे जीवन जगत आहे। माझ्याजवळ रोज एक नवीन पुरुष येत असतो आणि माझ्या शरीराला तो त्याच्या इच्छेचा शिकार बनवून तिथून निघून जातो, कारण एक वेश्या असल्यामुळे हे सर्व मला करावंच लागतं। हे महाराज, माझी आपणास विनंती आहे की आपण पुन्हा आपल्या राज्यात निघून जावे आणि माझ्यासोबत लग्न करण्याचा हट्ट तुम्ही सोडून द्यावा, कारण तुम्ही एक राजा आहात आणि एक राजाने वेश्यासोबत लग्न केलं तर त्याच्या समाजात जनतेमध्ये खूप मोठा अपमान होईल आणि हे अजिबात योग्य नाही। राजाची राणी म्हणून एक वेश्या सोबत नाही तर राजाची राणी म्हणून एखाद्या राजाची राजकुमारी असली पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत विवाह करण्याचा तुमचा हट्ट सोडून द्या। वेश्याचे बोलणे ऐकून राजा तिला म्हणाला, मला माहीत आहे की तू एक वेश्या आहेस आणि तरीही मी तुझ्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित झालो आहे। मी तुझ्यासोबत लग्न केल्याशिवाय पुन्हा घरी जाणार नाही आणि म्हणूनच तू माझ्यासोबत लग्न कर आणि माझी राणी बनवून माझ्या राजदरबारात चल। राजाचा हा हट्ट पाहून ती वेश्या समजून गेली की राजा आता काही केले ऐकणार नाही। तो तिच्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित झाला आहे। त्यावेळेस वेश्याने राजाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाने तिचं काही ऐकलं नाही। राजा त्याच्या मताशी ठाम राहिला। तेव्हा ती वेश्या म्हणाली, ठीक आहे राजा साहेब, मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे। मी तुमची राणी जरूर बनणार, परंतु तुम्हाला माझ्या 2 अटींची पूर्तता करावी लागेल। जर तुम्हाला माझ्या या 2 अटी मंजूर असतील तर सांगा। राजा बोलला, तुझ्या 2 अटी कोणत्या आहेत ते सांग। तेव्हा वेश्या म्हणाली, हे राजा साहेब, माझ्या 2 अटी अशा प्रकारे आहेत। माझी पहिली अट अशी आहे की माझ्याकडे 2 बकऱ्या आहेत। त्यांची तुम्हाला चांगल्या प्रकारे देखभाल करावी लागेल। त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागेल। त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मला चालणार नाही आणि ज्या दिवशी माझ्या या 2 बकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल त्याच दिवशी मी तुम्हाला सोडून निघून जाईन। आणि दुसरी अशी आहे की मी तुमच्या घरात जे काही करेल ते मला करू द्यायचं। तुम्ही मला बिलकुल थांबवायचं नाही किंवा काहीही बोलायचं नाही आणि ज्या दिवशी तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून पुन्हा निघून जाईन। मित्रांनो,
राजा त्या वेश्येच्या सुंदरतेवर इतका मोहित झाला होता की त्याने कोणताही विचार न करता त्या वेश्येची दोन्ही अटी मान्य केल्या आणि म्हणाला, जसं तुला हवं आहे अगदी तसंच होईल, परंतु तुम्हाला माझ्यासोबत लग्न करून आमच्या राजदरबारात यावं लागेल, कारण तुमच्याशिवाय मी आता जिवंत नाही राहू शकत. तुमच्यावर मी खूप जास्त प्रेम करू लागलो आहे. तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात मी आता पूर्णपणे अडकलो आहे आणि म्हणूनच आता आणखी वेळ लागू नका. चला आणि लवकरच माझ्यासोबत लग्न करून राजदरबारात चला. ज्या काही अटी आहेत त्या सर्व अटी मला मान्य आहेत. राजाचं हे बोलणे ऐकून ती वेश्या राजासोबत लग्न करण्यास राजी होते. ही खरी गोष्ट आहे की जेव्हा मनुष्याचा डोक्यावर काम वासना चढलेली असते तेव्हा तो कोणत्याही गोष्टीच्या कुठल्याही चालीरीतींचा विचार न करता त्याला त्याच्या आयुष्यात दुसरे काहीच दिसत नाही. त्याला फक्त कामच दिसत असतं. आणि अशाच प्रकारे काहीशी राजांची अवस्था झाली होती. राजा वेश्याला घेऊन राजदरबारात येतो आणि तिथेच त्यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. आता ती वेश्या राजासोबत त्याच राजदरबारात राहू लागते, परंतु राजाच्या राज्यातील जनतेला मात्र राजाचा हा निर्णय बिलकुल पटलेला नसतो. परंतु राजाला कोणीही काही बोलू शकत नव्हता की तुम्ही एका वेश्यासोबत लग्न का केले आहे. मित्रांनो, आता राजा वेश्यासोबत लग्न करून अगदी प्रेमाने आनंदाने त्या महालात राहू लागला. तो राजा आता त्याच्या राजदरबाराला सुद्धा विसरला होता, कारण तो त्या वेश्येच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झाला होता. तो 24 तास वेश्यासोबत असायचा. मित्रांनो, अशाच प्रकारे राजाच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली. मित्रांनो, एक दिवसाची गोष्ट आहे. राजाच्या राज्यात काही चोर चोरी करण्याचा हेतूने आले. ते चोर राज्यात इकडे तिकडे फिरू लागले. त्यांना काही चोरी करण्यासाठी सापडत आहे का हे ते पाहू लागले. नंतर त्यांना समजलं की राजाच्या राजमहालात 2 बकऱ्या आहेत ज्यांची राजा विशेष काळजी घेतो. त्यांना वाटले बकऱ्या काहीतरी खास आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. त्यामुळे त्या चोरांनी निर्णय घेतला की आपण ते दोन्ही बकऱ्या चोरायचा. मित्रांनो, हाच विचार करून ते चोर बकऱ्या चोरण्यासाठी राजमहालात पोहोचतात आणि त्या बकऱ्यांना सोडून त्यांना घेऊन तिथून पळ काढतात. दुसरीकडे तो राजा वेश्यासोबत झोपला होता. जेव्हा ते चोर बकऱ्यांना घेऊन चालले होते तेव्हा त्या बकऱ्या ओरडू लागल्या. त्यांचा आवाज त्या वैश्याच्या कानापर्यंत पोहोचला. तेव्हा वैश्याने राजाला लगेच सांगितले की पहा, आमच्या बकऱ्यांना कोणीतरी त्रास देत आहे. आमच्या बकऱ्यांना काहीतरी त्रास होत आहे. कृपया माझ्या बकऱ्या सुखरूप आहेत की नाही हे जाऊन पहा. मित्रांनो, राजा बकऱ्यांना पाहण्यासाठी पोहोचणार त्याच्या आधीच ते चोर बकऱ्या घेऊन तिथून पळून गेले होते. राजाने राजमहालात आणि आजूबाजूला सर्वत्र शोधले, परंतु त्याला त्या बकऱ्या कुठेच सापडल्या नाहीत. राजाने त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगितली की मी त्या बकऱ्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला त्या बकऱ्या कुठेही सापडल्या नाहीत. कदाचित त्यांना कोणीतरी चोरून घेऊन गेलं असेल. तेव्हा ती वेश्या म्हणाली, मग महाराज, आता मला सांगा मी काय करू. तेव्हा राजा म्हणतो, मी माझं वचन पूर्ण करू शकलो नाही. मी तुझ्या त्या 2 अटी पूर्ण करण्यास तुला जे काही वचन दिलं होतं ते वचन मी आता पूर्ण करू शकलो नाही. आता तुला काय वाटत असेल ते तू करू शकतेस. तुझ्या निर्णय घेण्यासाठी ते पूर्णपणे मोकळीच आहेस. मित्रांनो, राजाचं बोलणं ऐकून ती वेश्या राजाला म्हणते, मी माझ्या अटीनुसार तुम्हाला सोडून निघून जात आहे. मित्रांनो, ती वेश्या राजाला सोडून पुन्हा तिच्या झोपडीच्या दिशेने गेली. वेश्याला जाताना पाहून राजा काहीही न बोलता तिच्याकडे पाहत होता. त्याने वचन दिलं असल्यामुळे तो तिला थांबू शकत नव्हता. राजांच्या डोळ्यामधून अश्रू टपकत होते. तो एकटक जाणाऱ्या त्या वेश्याकडे पाहत होता, परंतु ती वेश्या तिथून निघून जाते व तिच्या झोपडीत पोहोचते. मित्रांनो, आता ती वेश्या राजाला सोडून निघून गेली होती आणि राजाच्या आयुष्यात आता निराशा आली होती. राजा दिवस रात्र फक्त तिचाच विचार करायचा. तो दिवस रात्र त्याच्या बेडवर पडून असायचा. या कुशीवरून त्या कुशावर असा तो सारखा करत असे. त्याचे आता राजदरबारात सुद्धा लक्ष लागत नव्हते. त्याला फक्त ह्याच गोष्टींची खंत होती की मी माझ्या बायकोला थांबवू शकलो नाही. तो फक्त हाच विचार करायचा की मी आता तिला परत कसा आणू शकतो. असेच काही दिवस राजाने त्याचा बायको विना घालवले. राजा पूर्ण रात्र पूर्ण दिवस त्याच्या अंथरुणावर असायच्या. राजाचे सुख चैन पूर्णपणे निघून गेलं होतं. राजाला आता झोप सुद्धा लागत नव्हती.
मित्रांनो, असेच काही दिवस झाल्यानंतर जेव्हा राजाला त्याच्या बायकोची खूप जास्तच आठवण येऊ लागली, तेव्हा राजाने त्याचा घोडा काढला आणि पुन्हा त्या जंगलात जिथे ती वेश्या राहत होती तिथे तिच्या झोपडीजवळ गेला. राजा त्या वेश्याजवळ जाऊन पोहोचतो आणि तिला म्हणतो, हे सुंदरी, तुम्ही माझ्या आता पत्नी आहात आणि अटीमुळे तुम्ही मला सोडून इकडे निघून आला आहात. आणि जेव्हापासून तुम्ही इकडे आला आहात तेव्हापासून माझ्या आयुष्यात पूर्णपणे निराशा आली आहे. माझं सुख चैन कुठेतरी हरवलं आहे. पूर्ण रात्र मी झोपू शकत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर बदलून पूर्ण रात्र निघून जाते. मी तुझा विना नाही राहू शकत, अजिबात नाही राहू शकत. तू काहीही कर पण माझ्यासोबत चल, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मित्रांनो, राजाचं बोलणं ऐकून वेश्या म्हणू लागली, हे राजासाहेब, मी काही दिवस तुमची पत्नी बनवून तुमच्या राजमहालात राहिले. तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे की मी एक वेश्या आहे आणि वेश्याचा कोणताच धर्म नसतो. वेश्याचे रोज नवीन पती असतात. प्रत्येक दिवशी तिची नवीन पुरुषासोबत ओळख होत असते, कारण वेश्याचं काम ते आहे की तिच्या शरीराला विकायचं आणि मीही माझं काम करत आहे. तुमच्यासारखे कामाचे पुजारी माझ्या जवळ येतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करून निघून जातात. मी एक वेश्या आहे. मी काही दिवस तुमच्या राजमहालात तुमची बायको बनून राहिले, परंतु मी कायमची तुमच्या राजमहालात नाही राहू शकत. तुम्ही तुमचं वचन पूर्ण करू शकला नाहीत आणि म्हणूनच मी तुम्हाला सोडून इकडे परत आली आहे. आणि आता तुम्ही पुन्हा हट्ट करू नका. तुम्ही तुमच्या राज्यात पुन्हा परत निघून जा. मित्रांनो, वेश्याचं बोलणं ऐकून राजा म्हणू लागला, नाही सुंदरी, तुम्ही तर माझी पत्नी आहात. तुमच्या विना मी आता राहू शकत नाही. तुझ्या विना मी जगू शकत नाही. तेव्हा वेश्याने समजावलं की राजासाहेब, तुम्ही माझ्या प्रेमात खूपच वेळ झाले आहात. हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही एक राजा आहात व राजाने एका वेश्यासोबत लग्न करणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या दरबारात परत निघून जा. परंतु जाण्यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते आहे. कृपया लक्ष देऊन ऐका. माझी पहिली गोष्ट आहे, राजासाहेब, तुम्ही जसं माझ्यावर एका वेश्येवर प्रेम करत आहात ते तुम्हाला शोभत नाही. एका राजाने एका वेश्यासोबत प्रेम करणं, विवाह करणे हे त्याला शोभत नाही, कारण तो राजा असतो आणि राजा जर वेश्येच्या प्रेमात वेडा झाला असेल तर ते त्याला शोभत नाही, कारण वेश्याचा कोणताच धर्म नसतो. वेश्या माहीत नाही आयुष्यात किती पाप करत असते. त्यामुळे तुम्ही माझं बोलणं व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही तुमच्या हट्टावर बसू नका. तुम्ही तुमच्या राजदरबारात परत निघून जा. माझी दुसरी गोष्ट ही आहे, राजसाहेब, मी तर एक वेश्या आहे. वेश्याचा कोणताच धर्म नसतो, परंतु या समाजातील स्त्रियांचा धर्म असतो. त्यांचे काही रीतिरिवाज असतात. आपले पौराणिक शास्त्रात, वेदशास्त्रात असे सांगतात की आपल्या समाजातील ज्या स्त्रिया असतात त्यांचा धर्म असतो. त्यांनी त्यांच्या नवऱ्याची नेहमी साथ द्यावी, नेहमी त्यांच्या सोबत राहावं. आपल्या नवऱ्याला त्यांनी परमेश्वर समजावं. नवरा कसाही असो, तो निर्भय असू दे किंवा नसू दे, तो कंगाल असावा किंवा निर्जन असला, भिकारी असला किंवा चोर जरी असला, काळा असला किंवा गोरा असला, तरीही स्त्रीचं हेच कर्तव्य आहे की तिने तिच्या नवऱ्याला सर्व काही समजावं आणि त्याची मनोभावे सेवा करावी. परंतु ही गोष्ट आमच्यासारख्या वेश्याला लागू होत नाही, कारण आमच्यासारखा अशा स्त्रियांचा कोणता धर्म नाही, कोणतेच कर्तृत्व नाही. आमच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनात माहीत नाही किती आम्ही पाप करत असतो आणि म्हणूनच वेश्या स्त्रीचा कोणता धर्म नसतो आणि समाजातील स्त्रिया असतात त्यांचं कर्तृत्व असतं की नवऱ्याची सेवा करावी. त्याचप्रमाणे नवऱ्याचं देखील हेच कर्तृत्व आहे की त्याची बायको कशी का असेना, काळी असो किंवा गोरी असो, कशीही असू द्या, नवऱ्याने सुद्धा पत्नी धर्माचं पालन चिंतन करणे गरजेचे आहे. त्यांनी त्याच्या पत्नीपर्यंत सीमित राहायला पाहिजे. त्यांनी दुसऱ्या स्त्रियांकडे चुकूनही जाऊ नये. हे गरजेचे नाही की फक्त पत्नीने पतिव्रता धर्माचं पालन करावे, तर नवऱ्याने सुद्धा पत्नीव्रता धर्माचे पालन अवश्य करावे. माझी तिसरी गोष्ट ही आहे, राजासाहेब, ज्या स्त्री धनाच्या लोभापायी त्यांच्या नवऱ्याला सोडून जातात तर अशा स्त्रिया आमच्यापेक्षाही खालच्या दर्जाने असतात, कारण आम्ही तर वेश्या आहोत. आम्हाला जिथे अधिक धन मिळेल आम्ही तिकडे जाणार,
जिथे मला जास्त धन मिळतं मी त्याची राणी बनते, मी त्याची तितक्या वेळेपुरती बायको बनते. आणि त्यानंतर दुसऱ्या पुरुषाकडे मला जास्त धन मिळालं तर मी पहिल्या पुरुषाला सोडून दुसऱ्याकडे जाते आणि त्याची राणी किंवा बायको बनते. आणि त्यामुळेच आमच्यासारखा वेश्या स्त्रियांचा कोणताच धर्म नाही, परंतु समाजातील स्त्रियांचा धर्म आहे. त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सोडून जाऊ नये. पैसे कमी असतील, पती गरीब असेल तर अशा वेळी स्त्रियाचा हा धर्म नाही की तिच्या त्या गरीब नवऱ्याला सोडून द्यायचं, श्रीमंत पर पुरुषाकडे जावे. हे त्या स्त्रिया बिलकुल शोभत नाही. आणि म्हणूनच स्त्रीचा हा धर्म आहे की तिचा नवरा किती गरीब असू दे, निर्धन असू दे, तरी त्याची साथ मरेपर्यंत द्यावी. आणि राजासाहेब, ज्या स्त्रिया परपुरुषाच्या धनाला पाहून त्यांच्या धनाकडे मोहित होऊन स्वतःच्या नवऱ्याला सोडून देतात, तर अशा स्त्रियांना देवसुद्धा माफ करत नाही. आणि अशा स्त्रिया त्यांच्या आयुष्यात नेहमीच दुःख सहन करतात. मरणानंतर सुद्धा अशा स्त्रियांना देवाच्या दरबारात माफी मिळत नाही. एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगते राजासाहेब, जी स्त्री तिच्या नवऱ्याला वेळोवेळी सांगत असते की मी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते, जी स्त्री वेळोवेळी नवऱ्याला बोलत असते की मी तुमच्यावर खूप प्रेम करते, तर समजून जावे की अशी स्त्री नक्कीच धोका देणार आहे. एकंदरीत सांगण्याचा उद्देश हा आहे की पती पत्नीचे एकमेकांवर प्रेम आहे हे एकमेकांना गरजेपेक्षा जास्त वेळा सांगत असतील तर ही सुद्धा धोकादायक गोष्ट आहे. आणि अशा वेळी दोघांपैकी कोणीतरी एक जास्त वेळासाठी थांबू शकत नाही. त्या दोघांपैकी कोणीतरी एकमेकांना सोडून नक्कीच निघून जातो. एक तर नवरा बायकोला सोडून निघून जातो किंवा बायको नवऱ्याला सोडून निघून जाते. तर राजासाहेब, याच काही गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्ही माझ्यासारख्या एका वेश्याचे प्रेमात अडकू नका. तुम्ही तुमच्या राजदरबारात राज्यात परत निघून जा आणि एखादी चांगली राजकुमारी पाहून तिच्यासोबत लग्न करा, ज्यामुळे तुमच्या प्रजेला तुम्ही त्यांचे राजा आहात याचं गर्व वाटेल. मित्रांनो, त्या वेश्याचं ते बोलणे ऐकून राजाला समजतं की मी एका चुकीच्या मार्गावर चाललो आहे. त्यानंतर राजा त्या वेश्याजवळ माफी मागतो आणि त्यानंतर राजा पुन्हा त्यांच्या राजमहालात परत येतो. त्यानंतर एक सुंदर राजकुमारी पाहून तिच्यासोबत विवाह करतो आणि त्यानंतर त्याच्या राज्यात तो आनंदाने तिच्यासोबत राहू लागतो. अशा प्रकारे ही एक सुंदर कथा आहे, ज्यातून आपल्याला एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करू शकतो याची माहिती मिळते. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊन तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.